बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन। बाजारपेठेत चकचकीत राख्यांची रेलचेल सुरू असताना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी गावातील एका महिलेने आपल्या कलेच्या जोरावर खास रेशमी राख्या तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। पर्यावरणपूरक दृष्टिकोन, कलात्मक डिझाईन्स आणि महिलांची प्रचंड पसंती मिळालेल्या राख्यांची कहाणी जाणून घेऊया। रक्षाबंधन भाऊ बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक। सण जवळ आला की बाजारपेठेत आकर्षक राख्यांची गर्दी दिसतेच। मात्र भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी या छोट्याशा गावातील दीक्षा गोटेफोडे यांनी आपल्या कलागुणांच्या बळावर रेशमी राख्यांना वेगळीच ओळख दिली आहे। दीक्षा गोटेफोडे या व्यवसायाने ब्युटी पार्लर चालवितात, परंतु मनाने एक कलाकार। विविध हस्तकलेत पारंगत असलेल्या दीक्षाने काही दिवसांपूर्वी घरीच रेशमी राख्या बनवण्यास सुरुवात केली। थोड्याच दिवसात तिने शेकडो आकर्षक राख्या विविध डिझाईन्समध्ये तयार केल्या आहेत। या राख्यांमध्ये फुलांच्या डिझाईन्सपासून ते मोत्यांच्या नक्षीपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात। शिवाय या राख्या पर्यावरणपूरक व टिकाऊ आहेत। या उपक्रमात सानगडीच्या सरपंच सविता उपरीकर यांनीही पुढाकार घेत दीक्षाला पूर्ण सहकार्य दिलंय। त्यांच्या मदतीने या राख्या आता बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत। विशेष म्हणजे महिला वर्गाकडनं या राख्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। स्थानिक बाजारपेठेत आणि सोशल मीडियावरही या राख्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे। सणासुदीच्या या काळात एका छोट्या गावातील महिलेच्या मेहनतीचे आणि कलागुणांनी रक्षाबंधनाला एक वेगळीच चमक दिली आहे। तर माझं माहित नाही, असं एकदम माइंडमध्ये आलं की काहीतरी आपण करून बघावं। माझं पार्लर तर आहेच, बट म्हटलं काहीतरी करून बघावं नवीन। तर मग सुचलं मला की एक तरी राखी बनवून बघते। जर नाही आपण विकलो तरी स्वतः यूज करायला घरी, घरच्या लोकांना किंवा असं नाही विकता आलं तरी। मग मी 1-2 राखी तयार केली, सर्वांना आवडले, छान वाटले। म्हटलं अजून आपण तयार करून बघूया आणि म्हटलं पार्लरमध्ये ठेवता पण येईल मला, किंवा नाही जास्त विकल्या तर राहतील, नेक्स्ट इयर माझ्या कामात येणार असं वगैरे म्हणून। आणि आपल्या लाडक्या बहिणींना मी हेच सांगू इच्छितो की जिद्द असली तर आपण काही करू शकतो। रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा नव्हे तर नात्यांची ऊब आणि सर्जनशीलतेचा सणही आहे। दीक्षा गोटेफोडे यांच्या रेशमी राख्यांनी यावर्षी या सणाला एक वेगळं स्वरूप दिलं आहे। त्यांच्या या प्रयत्नांना सलाम आणि अशाच प्रेरणादायी कथा आम्ही तुमच्यासाठी घेतच राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।